हाय मित्रांनो, आज आपली राईड चालली आहे कोकणमध्ये माझ्या मित्राच्या गावी खेडला. त्याचं एंगेजमेंट आहे आज. सो आज आम्ही सगळे निघालो आहोत. आत्ता मी इथून पहिलं दादरला चाललो आहे. तिथे माझे मित्र आहेत सगळे, तिथे मी जाणार. अजून कोण तयार झाले की नाही माहिती नाही. नेहमीप्रमाणे मीच पहिला असतो वाटतं. बघू आता. एक मित्र तर बोलतो आताशी उठलो आहे, बघूया आता कसं काय ते. आता गाडी काढतो आपली. लगेज आहे आज पण. तीन गाड्या आहेत आज. स्प्लेंडर आहे आपल्यासोबत, आज ॲक्टिवा आपल्यासोबत आहे. सो बघा, आपण एन्जॉय करूया. खूप दिवसांनी असं आपण आता राईडला चाललो आहे आणि मोठी राईड होणार आहे. मोठी म्हणजे 240 किलोमीटर्सची तरी होणार आहे आज. सो भेटूयात आता पुढे आपण कसं काय ते. आपली गाडी स्टार्ट करतो, चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी ते नायगावला आलो आहे, बट तरीही अजून कोणीच खाली आलेलं नाही आहे. कोणाची तयारी झालेली नाही आहे. आता असंच थांबावं लागेल. वर जाऊन त्यांना उठवतो, बघतो उठलेत की नाही ते तरी बघतो. उठवतो तरी त्यांना. चला बघूयात. तर 4 वाजता निघायचा प्लॅन. किती वाजलेत आता? आता किती वाजलेत? 4:15 वाजून गेलेत. येस, 4:15 वाजून गेलेत. अजून 2 जण येत आहेत खाली. ते आले की आम्ही निघू. अजून 2 जण येतात ना. तिथे आहे डॉन, तिथे आहे. दीक्षांत येतोय. तर इथे सामान बॅकपॅकिंग चालू आहे स्प्लेंडरवरती. बघूयात कसं काय होतं ते पुढे. चला भेटूया तुम्हाला पुढे. घेतली. कसं वाटतंय आपण चाललो आहोत फायनली रोड ट्रिपला? खूप बरं वाटतं. म्हणजे आपण तिघं नेहमी जायचो, पण आज आपल्यासोबत किर्लोस्कर आणि धोंड्या पण आहे. धोंड्या मस्त क्लीन शेव वगैरे आलायचो. आपला पिलियन मागे बसणार आपल्या. बघूया आता. लगेचच फक्त प्रॉब्लेम होतोय, कसं काय कॅरी करावं लागणार. थोडं तर स्ट्रगल करावंच लागणार आता जायचंय तर. चला भेटूयात तुम्हाला पुढे. तर मित्रांनो, आम्ही आत्ताच पोचलो आहोत खेडला मित्राच्या गावी. तर ते जे एंगेजमेंट आहे त्याचे इथे बघ. मग काय रिसेप्शन आहे. तर बघू आता. फ्रेश वगैरे होऊ आणि जाऊ पुढे. आणि मला तुम्हाला सांगायचं होतं मुंबई गोवा हायवेचा अपडेट हा आहे की हायवे चांगला आहे. पोलादपूरपर्यंत पण चांगला आहे आणि इथपर्यंत सुद्धा चांगला आहे. इथून पुढे माहिती नाही. मध्ये बायपास वगैरे आहेत, कारण की ते बायपासच बोलतो, डायव्हर्जन वगैरे आहेत. आणखी रस्त्याचं वगैरे काय ब्रिजेसचं काम चालू आहे, बट ते पण होईल कदाचित. बट बाकी ओव्हरऑल हायवे 90-80% चांगला आहे. म्हणजे तुम्ही गाडी नीट 80-90ला क्रूज करू शकता तुमची बाईक, आणि तुम्ही येऊ शकता. सो फक्त माणगावच्या इथे तुम्हाला ट्रॅफिक भेटेल जर तुम्ही विकेंड्सला येत असाल. बाकी इतकं काय प्रॉब्लेम नाही आहे. बाईकवाले तर निघून जातात ट्रॅफिकमधनं. सो बघू, मी तुम्हाला अपडेट देत राहील अजून काय असेल तसं. बघूयात आता. भेटूयात तुम्हाला पुढे. ही आमची राहण्याची सोय. कसं आहे दीक्षांत? जवळजवळ 6 वर्ष अगोदर आम्ही इथे आलो होतो.
ते आलेला तो निशांत येऊन गेला, मी पहिल्यांदा आलोय. मी पण पहिल्यांदा आलोय. तू येऊन गेला. संकेत पहिल्यांदा आलाय ना. हे बघा ही एक इथे खोली, ही एक खोली नाही ते आत बाथरूम वगैरे साईड आहे सगळं मस्त. आता इथं त्यात आम्ही शनिवारपर्यंत आहोत, स्वतः मज्जाच करायची आहे. भेटूयात पुढे, चला. आठवण आली भाई, डायलॉग आठवतो काय? थर्टी बस. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला सगळ्यांना. हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी. बघा इथे यांचा हा फोटोशूट चाललाय. तर हा फोटोशूट झाला की डायरेक्ट कुठे जायचं आपल्याला? जेवायला. पेट पूजा जे कोंबडी वडे आणि चिकन. चला आता जेवायला पण जाऊ आपण. मित्रांनो आता आपलं इथे जेवण आलं आहे. काय रे जेवणामध्ये? कोंबडी वडे. कोंबडी वडे. आम्ही आता जेवण संपवतो आणि तुम्हाला भेटतो. चला तर मित्रांनो, आपण आता चाललो आहोत नदीवरती. तर नदीच्या काठावर जाऊन बसू, उडी मारू नदीमध्ये, चिल करू. सगळे चिल आता करणार आहेत. चला आपण नदीवर भेटूयात आता. ए दीक्षण काय करतोय? काय करतोय तू? चला निघूयात आता आपण. सगळे रेडी? अरे ते लोक कुठे आहेत? चालेल चल. काम मला मागे बसायचंय. बोल ना भाई. चल चल चल. एवढ्या पायाने ब्रेक नाही लागत इथे. ब्रेक दाब. क्या बात आहे बच्ची भाई. आता आपण चाललोय नदीवरचा रस्ता. आता बघूया कुठे जातो. मी तर फुल वस्त्र आरणच होणार आहे. बघूया आता. फक्त तो मस्त आहे. हो. पूर्ण रस्ता जंगल पूर्ण. काय बोलतो? काय माहित. जत्रामधला राजू गँगचा लीडर पण आहे, तुम्ही मागे बघू शकता, जो आमची व्हिडिओ हे करतोय. हो हो. इथून घ्यायचंय काय? इथे वरती आहे काय? नदीवर कसं जायचं मामा? खाली ना? सर खाली आहे ना? खाली खाली आहे. अरे आपण कसं झालं? हा तर आम्ही हे बोललो होतो की झालेलो ना आपण. हो. तू थांब. ब्रेक मारलाच नाही सरकलो, मला माहिती. हळूहळू चल. आता हे जरा रिस्की काम आहे. पूर्ण ऑफरोड आहे बघा, तुम्ही पाहू शकता. Live. नदीवर जाताना आत्ताच गाडी स्पीड होता वाचली. स्टेट येऊन सगळ्यांनी हळूहळू चला. चल हळूहळू. आता काय नाही. चल 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 चल. आता भीती वाटायला लागली. काय समजत नाही. नाही तेव्हा मी पुढचा हेवी रायडर आहे बघा सोबत आपल्या. स्प्लेंडर वर आम्ही हो चाललोय. हो. हळूहळू. कचराव के खिलाडी. गाण तर लय जोरात फाटलेली आहे, बापरे. कारण की मी पुढचा ब्रेक मारला. अरे आय गाड्या हो बाजूला. चले पुढे. तुम्ही पाहू शकता पूर्ण जंगल. मित्र येतात मागून. कोण बी येऊ द्या, त्याला एकटाच बस. पूर्ण जंगल आहे. हो हो. कुठलं तरी मंदिर दिसत आहे. ही नदी आहे. ही नदी सुकली आहे पूर्ण. हीच नदी असणार ना? ही सुकली आहे. नदी सुकलेली असेल तर लॉल होईल मित्रांनो आमचा. फुटबॉल मोठा लॉल होईल आमचा. पाणीच दिसत नाही, एवढं पाणी आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही हे कुठे नदीची आहे? अवस्था बघू शकता. काय आता पाणी नाही. बघू आता पुढे कसं काय ते. मित्रांनो ती नदी तर सुकलेली. आता आम्ही दुसऱ्या नदीच्या
आशेने चाललोय. बघू पुढे ती दुसरी म्हणजे ती नदीचा प्रवाह दुसरीकडे कुठे असेल तिथे बघू आता तिथे भेटतंय की नाही पाणी. नाही भेटलं तर मग आता आमच्या निराशाच येणार आहे. अजून काय बघूया आता कसं काय होतं ते. तिथे जाऊन तुम्हाला मी दाखवतो पाणी आहे की नाही तिथे. मित्रांनो हे बघा इथली ही नदी. बट या नदीमध्ये आम्ही जायची रिस्क घेणार नाही कारण इथे मगर सुद्धा आहेत असं आम्हाला कळत आलंय. तिकडेच जाऊया. मस्त असा पाण्याचा एकदम मस्त व्ह्यू. हा हे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आहे. बट आम्ही इथे उतरणार नाही. मला रिस्क वाटते. रिस्कच आहे ना. दुसरीकडे जायचं. प्लेस चेंज. बघू आता दुसरीकडे प्लेस भेटते की नाही बघूया. चला कसं होतं काय ते. चला हा दुसऱ्या लोकेशनवर आलो आहोत. सगळे आलेत. चला आता बघूया तिथे काय आहे. चला बघा सुंदर प्रकारे ही नदी आहे. बघा नदी. हे पण खोल पाणी वाटतंय. इथे स्विम कोणाला करता येत नाही. त्याच्यात मगर वगैरे काय असलं झालं. इथे बुडणार आहे. इकडे सामान बुडणार. ते खोल आहे. हे खोल आहे. खूप खोल आहे. समजतं इथनच. रे ते साप वगैरे काय ना काहीतरी असू शकतं. त्याला सावध राहावं लागणार सगळ्या गोष्टी. सगळे काटे वगैरे लागतात पायाला. पण नेचर इथलं खूप मस्तच आहे. एकदम सिनिक आहे ते. एकदम मस्त आहे. चला बघूया पुढे आता कसं काय होतं ते. इथे राईट मारू ना पहिला बस. मुंबई मुंबई या आल्या पोरी. मगरींकडे जावा. इथे चाल नाही छोटं छोटं काय ते जाऊया. इथे आता हा रेल्वे ट्रॅक वरती आहे. आता आम्ही इथे बघतोय कसं दिसतं वरून सगळा व्ह्यू. त्यासाठी मी आता वर चढतोय. बघूया ट्रेन वगैरे आली नाही पाहिजे. त्याचं रिस्क आहे थोडं. बट ठीक आहे. ट्रेन आली दिसली तर आपण खाली येऊ परत सरळ. चला वरून मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. चला तुम्ही इथनं असं आता पाहू शकता किती जबरदस्त व्ह्यू आहे हा. एकदम मस्त. नाही तिकडे एनर्जी जाते ना म्हणून. हा इथे असा रेल्वे रूट ट्रेन जाऊ शकते. बट आम्ही बाहेर आहोत सो काय प्रॉब्लेम नाही. खाली नदी. इथे आता आम्ही असंच टाइमपास करू. फोटोज वगैरे काढू आणि मग परत गावी जाऊ आणि मग तेच टाइमपास. मग उद्या बघू काय. तू काय करतोय. मजा येते खूप. मजा येते. स्टेशन पण मस्त आहे. हे पावसाळ्यात किती जबरदस्त वाटत असेल आम्ही विचार करतोय. पावसाळ्यात खूप मस्त वाटत असेल. हे बघा पावसाळ्यात एक नंबर. बघूयात आता इथनं. आता थोडा आम्ही करू टाइमपास. फोटो काढू आणि सगळ्या त्याच्या घरी जाऊ परत मित्राच्या. तिथे बघू काय आता करायचं ते. पाणी उठतंय. गेलेलं मुतलेलं पाणी प्यायला गेली. नारळ पण असेल चाटून बघायचं. सगळं कॉकटेल आलं पाणी ते. सिद्धांत त्यांचा
लफडा चाललेला की रोमॅन्स चाललेला? तर मित्रांनो, आज मी नदीवरनं आलो आणि थेट मी झोपलो, कारण की झोप झाली नव्हती. आणि मी झोपलो तेव्हाच माझे सगळे मित्र क्रिकेट वगैरे सगळे खेळायला गेले. बट मी आराम करत होतो, बोललो रेस्ट घेऊया, जे काय आहे ते असू दे. आता बघू, आता तर काय नाही, आता झाले, रात्र झाली आहे, 10 वाजलेत रात्रीचे. आता आम्ही काय जेवू आणि परत जरा चिल वगैरे करू, टाइमपास करू आणि मग झोपून घेऊ. आणि उद्या पण बघूया, इथेच गावही असू किंवा कुठेतरी अजून जागा एक्सप्लोर करायला जाऊ. सो भेटूयात आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.